दूध भेसळीच्या मुद्द्यावरनं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चांगलेच आक्रमक झालेत। दोघांनी देखील विधान भवनाच्या परिसरात थेट दूध भेसळीचं प्रात्यक्षिकच करून दाखवलंय। कशा प्रकारे दुधाची भेसळ केली जाते आणि केमिकल युक्त दूध विकलं जातं याची पोलखोल त्यांनी केली आहे। मात्र सरकारमधील आमदारांनीच या कारभाराची पोलखोल केल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। सावधान, तुमच्या घरात येतंय भेसळयुक्त दूध। चुना आणि तेल मिश्रित दुधाची विक्री सुरू। सरकारमधील आमदारांचाच धक्कादायक आरोप। तुमच्या घरामध्ये येणारं दूध हे भेसळयुक्त आहे हे आम्ही नाही, सरकारमधील आमदारच सांगतायत। शहरांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या दुधात चुना, तेल आणि विविध केमिकल टाकून भेसळ केली जात असल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलाय। भेसळयुक्त दुधावरून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चांगलेच आक्रमक झालेत। विधान भवन परिसरात या दोघांनीही या भेसळीचा थेट डेमोच दाखवलाय। हे दूध 200 मिली, आता हे अंदाजे आम्ही टाकतोय। बघा, हे तेल आहे, तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते। आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल आहे, हे फॅट साठी आहे। पण रोज दुधात चुना खाताय। ह्याचं 10 लिटर होतं बरं का, 1 लिटर। हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे? त्याला दूध प्यायला देतो पाहिजे, पण आता पाणी शॉर्टेज आहे। याचं 10 लिटर, एकाच 10 लिटर तयार होतं याचं। नाही, ते केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे। हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद? मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय, मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला जाऊ दिलं जात नाही का? हे प्रात्यक्षिक दाखवताना पडळकर आणि खोत यांनी काही गंभीर आरोपही केलेत। दुधात तेल, चुना आणि केमिकल मिसळलं जातंय। अनेक डेअरींमधील दुधामध्ये भेसळीचे प्रकार सुरू आहेत। गाईच्या दुधात केमिकल मिसळून म्हशीचं दूध म्हणून विक्री केली जाते। शेतकऱ्यांकडून कमी किमतीत दुधाची खरेदी केली जाते। दुधावर प्रक्रिया करून तेच दूध दुप्पट किमतीमध्ये विकलं जातंय। या भेसळयुक्त दुधामुळे जनतेचं आरोग्य धोक्यात आलंय। मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये भेसळयुक्त दूध विकलं जातं, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे दूध माफियांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पडळकर आणि खोत यांनी केली आहे। भेसळच्या बद्दल कडक कायदा असला पाहिजे। भेसळ पूर्णपणे थांबली पाहिजे, तर शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळेल। भेसळ पूर्णपणे थांबली तर जो ग्राहक 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये देऊन लिटर दूध घेतोय त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळेल। त्यांचं आरोग्य धोक्यात जाणार नाही, त्यांना रोग होणार नाहीत। बारक्या बारक्या पोराला कॅन्सर कसं काय होतोय? काय कारण आहे हे सांगावं या मेडिकल फील्ड मधल्या लोकांनी। काय कॅन्सर होण्याचं कारण आहे? कायदा कडक केला पाहिजे, भेसळ होता कामा नये। तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे, ही मागणी आम्ही दोघं लावून धरू। कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत। कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे। या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे। या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दूध माफियांना थेट कारवाईचा इशारा दिलाय। या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे,
जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत। मात्र सरकारमधील आमदारांनाच हा मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। सत्ता तुमचीच आहे, मग प्रात्यक्षिक दाखवण्यापेक्षा कारवाई करा, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय। सत्ता तुमच्या हातात, मंत्री तुमचा, पॉवर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळ इकडे दाखवत आहे म्हणजे काय? तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे? मंत्र्यांना सांगा, दाखवा। भेसळयुक्त दुधाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आलाय। बऱ्याचदा भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर कारवाई देखील झाली आहे। ही कारवाई होत असली तरी असे अनेक प्रकार आजही सुरू आहेत। आता तर सत्तेतील आमदारांनीच दूध माफियांची पोलखोल केली आहे। त्यामुळे सरकार ही दूध भेसळ थांबवण्यासाठी काय कठोर पावलं उचलतंय हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।